त्याचबरोबर खऱ्या अर्थाने ज्यांची मुख्य उपस्थिती प्रत्येक स्पर्धेमध्ये कराड तालुका म्हटलं तर राघवदादा साळुंके यांची उपस्थिती आपण वारंवारपणे पाहत असतो. संपूर्ण कराड तालुका टीमला ज्यांचा सपोर्ट आणि वारंवारपणे कोणतेही क्षेत्र असो त्यांचा तिथे सहभाग असल्याशिवाय कोणती गोष्ट पूर्ण नाही असते. आमचे राघवदादा साळुंके आज गोगागावचं व्यक्तिमत्व आज त्यांची देखील उपस्थिती आहे. त्यांची देखील उपस्थित आहे. त्यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. वळूयात मॅचच्या दिशेने. निश्चितच आपण थोडंसं मैदानाकडे नजर वळवली तर सध्या पावसाळी क्रिकेट पाहतोय, परंतु या उन्हामुळे असं वाटायला लागले उन्हाळी क्रिकेट चालू आहे की काय. यावेळी पहा उन्हाळी क्रिकेटचा तडाखा इथे मात्र शुभम पाटीलने दाखवलाय. आणखीन एक बिग ब्लास्ट येतोय धमाका. काय फटका सहजवलाय. अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजाने साइड चेंज केली, परंतु बॅटरचा रिझल्ट काही बदललेला नाहीये. त्याच प्रकारचा फटका शुभम पाटीलच्या बॅटमधून बॉल सीमा पार. मिडतील धावाचा हा षटकार. बॅक टू बॅक दोन मोठे धमाके. काय फटकेबाजी. अगदी तळपायाची आग मस्तकाला गेली की काय असं वाटायला लागलं या बॅटरची. आणि साय शिंदे संघाचा हा खेळाडू. त्याचबरोबर नाना पाटील बुरभुशी गावचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने प्रत्येक स्पर्धेसाठी आपल्या टीमसाठी वेळाचं योगदान मोलाचं योगदान असतं. त्यांची देखील उपस्थिती आहे. त्यांचा देखील शुभ सन्मान. तर दरम्यान मात्र आणखीन एक मोठा ब्लास्ट शुभम पाटीलच्या बॅटमधून. बॅक टू बॅक सलग तिसरा षटकार. काय फटकेबाजी करतोय. आग ओकणारी फलंदाजी. गोलंदाजावरती तुटून पडलेत. लाजवाब फलंदाजीचं प्रदर्शन तेजस घारे सारख्या हार्ड हिटर खेळाडूवरती मात्र आक्रमणाची भाषा बोलली जाते. शुभम पाटील या बॉलवरती देखील चाबूक फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. सलग चौथा षटकार. काय फटकेबाजी चालू आहे. ही मॅच, ही स्पर्धा, हे आयोजन आणि तितके चांगले खेळाडू कराड क्रिकेट असोसिएशन मध्ये आहे. हे मात्र साय शिर्मे संघाचा खेळाडू शुभम पाटील आपल्या नावाची चर्चा. त्याचबरोबर पांडुरंग शिवाळे भाऊ यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. खरं तर लव्ह स्टार युवती शिवालवाडी जेव्हा नाव आपण ऐकतो तेव्हा मात्र पांडुरंग शिवाळे भाऊ यांची उपस्थिती प्रत्येक स्पर्धेमध्ये संघासाठी चेहरप असेल, संघासाठी मोलाचं योगदान असतं. त्यांचं देखील उपस्थिती आहे. त्यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान घेतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळी पहा दिशा खराब आहे, दडपण आहे, प्रेशर आहे. सलग 4 आलेत. आता 5वा येणार का. शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी. गोलंदाजावरती तुटून पडले. धावसंख्या 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. तेजस घारे निघालेत. आणखी यावेळी पहा ब्लॉक परिचा चेंडू समोरच्या दिशेने केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल कॅरी करतील, फेकी केली जाते. तदनंतर मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आहे. काय फटकेबाजी केली आहे शुभम पाटीलने. स्ट्राईक वरती आता बाबू सज्ज आहेत. त्याचबरोबर शहाजी शिवाळे अण्णा यांची देखील उपस्थिती आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे. त्यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. आपण देखील या आणि या बॉलवरती तर दरम्यान आपण पाहिलं तर बाबू देखील आक्रमण करताना पाहायला मिळाले. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. काय फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या अगदी 1 षटक समाप्त. 30 धावा धाव फलकावरती. तेजस घारे याच्यावरती अगदी तुटून पडलेत. लाजवाब फलंदाजीचं प्रदर्शन शुभम पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्याचबरोबर सुभाषदादा खडे यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. विनायक दादा कराडे यांच्या हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. आपण या 1 षटक समाप्त. धावसंख्या 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. शुभम पाटील आग हुकतायत. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज बाबू आहेत. बाबू पहिलाच बॉल डॉट पद्धतीचा हातालाय. चांगला चेंडू यावेळी गोलंदाजाच्या माध्यमातून. बड्डे बॉय कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर त्यांचा वाढदिवस होता. ही आठवण निश्चित राहील. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं राहील. फुलटॉस बॉल यावेळी आक्रमण केलंय. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तिथे मिळेल. दुसऱ्या धावेचा
पहा अगदी तुटून पडलेत गोलंदाजावरती. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं लाजवाब फटकेबाजी शुभम पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पाठीमाग आपल्याला जावं लागेल. कालच्या दिवसभरात कराड तालुका रब्बर बॉल प्रीमियर लीग लिलाव खेळाडू लिलाव प्रक्रिया आपण पाहिली. तिथे मात्र सर्वात जास्त बोली लागलेला खेळाडू अर्थातच अभिघारे हे नाव आता मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल का हे प्रश्नचिन्ह आहे. जरूर अभिघारेला आपण स्क्रीनवरती पाहतोय. सर्वाधिक जास्त बोली लागलेला हा खेळाडू जेडी स्पोर्ट्स घारेवाडी या टीम मध्ये हा खेळाडू निश्चितच आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. नक्कीच जबियात बॉलर आहे ऋषी. पहिला बॉल शुभम पाटीलचा आणखीन एक मोठा फटका परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. बाबू करणार नाहीये चुकी. शुभम पाटील नाराजगी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. नाराजी इस बार फलंदाज आता मात्र बाद होतील. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग आणि तदनंतर मात्र विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. शुभम पाटील कुठेतरी फटका चुकीचा आणि तदनंतर मात्र विकेट. चांगली गोलंदाजी ऋषी. पहिला ब्रेक थ्रू इथे लागतोय टीम साळशिरंबे संघाला जिथे शुभम आउट झाला ना आता. बॉलर निघालेत. हो यावेळी वेग वाढवलाय परंतु दिशा खराब आहे. पंच आमच्यापर्यंत वळतायत. इट्स अ वाईट बॉल आणि निश्चितच एक धाव मिळेल. चला बॉलर पुन्हा निघालेत ऋषी. यावेळी पहा पुन्हा एकदा वाईट बॉल. आणखीन एक खराब बॉल. बॉलर निघालेत. यावेळी पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. पुन्हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खराब चेंडूची सांगता. बॉलर पुन्हा एकदा निघालेले आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता पंचांकडे दाद मागितली जाते. चांगला बॉल यावेळी डॉट पद्धतीचा. चला थोडस स्पीडअप घ्या. लोअर फुल टॉस बॉल आक्रमण करता आलेलं नाहीये. नो मॅन सेंचुरी ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट निश्चितच केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण क्षेत्ररक्षण तितकंच दर्जेदार आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. अगदी 2.3चा खेळ संपला. आपण पाहिलं तर घारेवाडी विपक्ष 600 रुपये मॅच पाहतोय. अमोल आणि बाबू सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. ऋषी चांगली गोलंदाजी करावी लागेल. तब्बल 40 धावा आलेल्या आहेत धावफलकावरती. अगदी 1600 रन रेटने खेळ करताना साळशिरंबे
यावेळी आक्रमण केले, आडव्या बॅटने खेळलाय, फटका अगदी सुरेख, बॉल चाललाय सीमा पार, मिळतील धावा 4 4 4 चौकार. बॉलर निघालेत, यावेळी पहा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, हा देखील बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, आणखीन एक चौकार. फलंदाज बाबू आक्रमकता दाखवली आहे. हॅलो, हा बोला की सर. धावसंख्या आहे तब्बल 50 धावांचं लक्ष दिलेलं आहे या मॅच मध्ये घारेवाडी संघासाठी. साडशिरंबे संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. घारेवाडी टीम आपण देखील लगेचच फलंदाज या मैदानामध्ये. चला मॅचला लगेचच सुरुवात केली जाईल. हॅलो हॅलो, साळशिरंबे संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शुभम शुभम खूप वेळ झालेला आहे अगोदरच. पंच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायची मदत करायची जरा.
निरंजन पाटील आपण ते थोडस इथे मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधायचा आहे, विनंती असेल. अंपायर्स पर्यंत पाणी पोचवायचं आहे, विनंती असेल आयोजक. ₹600 संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या, खूप वेळ झाला राव. चला बोलूयात आपण लगेचच मॅचच्या दिशेने. अगदी गोलंदाजीच्या रणबेवरती पहिलं षटक करतात ₹400 संघाचे फिरकी गोलंदाज मंगेश पाटील. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. ज्या प्रकारे शुभम पाटीलने सुरुवात केली त्याच प्रकारची सुरुवात अर्थातच तेजस घारेच्या बॅटमधून मात्र बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा 6 ने मात्र सुरुवात केली आहे. आता मात्र आक्रमण आणि आक्रमणाची भाषा. बॉलर मंगेश पाटील यांच्यावरती आक्रमण. दुसऱ्या बॉलवरती पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, तिथे एकदा वर्जित केली जाईल. अगदी आपण पाहिलं तर तब्बल 50 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्याच बॉलवरती षटकार, त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. 2 बॉलच्या मदतीने धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. स्ट्राइक वरती तेजस गारे, अर्थातच जेडी स्पोर्ट्स गारेवाडी या संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. चॉईस प्लेअर, कराड तालुका रबर बार प्रीमियर लीग मध्ये. बॅटची एज आहे की काय, पंचांकडे दाद मागितली जातीये. इथे नाही आहे, पंचाकडे दाद मागितली होती नाही. तेजस गारे कुठेतरी आता निश्चितच ही मॅच घेऊन खेळणं गरजेचं राहील. मंगेश पाटील यांच्या अगेन्स्ट खेळत असताना पहा शपल झाली, त्यावेळी थोडंसं बॅकफुटला जाते. पुन्हा समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न, आक्रमण होत नाहीये. चांगली गोलंदाजी बॉलरच्या माध्यमातून. यावेळी पहा व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय. अवांत जमेमध्ये भर होताना पाहायला मिळेल, जिथे कुठे यावेळी थोडीशी दिशा खराब बॉलरच्या माध्यमातून. मंगेश 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अगदी 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6 शिरमे विपक्ष घारेवाडी या दोन्ही संघांच्या दरम्यानतील मॅच. यावेळी फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. टोल 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 मिळतील धावा 6. येतोय ब्रँडेड षटकार. फलंदाज तेजस गारेच्या बॅटमधून आक्रमक फटका आणि या बॉलवरती तुम्ही 6 धावा धावफलकावरती ऍड निश्चितच करा. तेजस गारेच्या बॅटमधून षटकार आलाय. चला आपण पहिल्या इनिंग मध्ये कुठेतरी टॉस राहिला होता, टॉस आपण लगेचच घेतोय. जिथे आंबवडे विपक्ष दुधडेवाडी. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या आंबवडे संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. दुधडेवाडी संघ कॅप्टन टॉस साठी या. यावेळी तेजस गारेचा आडव्या बॅटने खेळलेला फटका, बॉल झालाय सीमा पार. तेजस गारे मैदानाच्या आतमध्ये. 6-1-6, 6-2-12. आता मात्र 6चा पाडा इथे चालू केला या बॅटरने. तेजस गारे का मला चॉईस प्लेअर म्हणून जेडी स्पोर्ट्स घारेवाडी या संघामध्ये निवडलंय आणि त्याचं स्पष्ट उदाहरण. अगदी आक्रमण केलंय. शुभम पाटील याच्यावरती देखील
आता इथून पुढे खेळ कशा प्रकारे केला जाईल. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, त्यानंतर मात्र शुभम पाटील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येऊन थांबलेत. तिथे मात्र आता स्ट्राईक निश्चितच रोटेट होईल. आता समीकरणाचा विचार केला तर 12 बॉलचा खेळ राहिलेला आहे. त्याच्या पाठीमागे 30 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू 30 धावा. गोलंदाजीच्या रनवेवरती शुभम पाटील अगदी चुरस करण्यासाठी मात्र सज्ज झाले. चॅलेंज देण्यासाठी आलेत. मिडचं षटक, दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक वरती अभि घारे सर्वाधिक जास्त बोली लागलेला खेळाडू. स्लोवर पद्धतीचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. अगदी चांगला चेंडू यावेळी पाहायला मिळतोय. डॉट पद्धतीचा बॉल कुठेतरी अभि घारेला आक्रमण करता आलेलं नाहीये. सफल झाले, आक्रमण केलंय. या बॉलवरती निश्चितच स्ट्राईक तेजस घारेकडे ठेवणं गरजेचं राहील डेफिनेटली, आणि तेच केलं जात आहे. आता शुभम पाटीलला इथून पुढे हाताळलेले बॉल कुठेतरी महत्वपूर्ण आणि शांत संयमी खेळ दाखवावा लागेल आणि शांततेने गोलंदाजी करावी लागेल. परंतु बॅटरला शांतता दाखवून चालणार नाहीये. इथे आक्रमण आणि हवाई हल्ले, फायरिंग, अटॅक करावा लागेल. स्लोवर वन, परंतु यावेळी कुठेतरी दिशा खराब आहे. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. चला नितीन दादा शेटे, आपल्याला विनंती असेल. यावेळी मात्र विकेट चालली आहे माघारी. तेजस घारेला मात्र टाटा बाय बाय चले जाऊचा इशारा शुभम पाटीलच्या माध्यमातून दिला गेलाय. नितीन दादा शेटे, येळगाव संघाचे खेळाडू. नितीन दादा, आपल्यापर्यंत आवाज येतोय. आपली गाडी थोडस पुढे घ्या, विनंती असेल. खेळाडूंना अडथळा नको, कोणताही खेळताना प्रॉब्लेम नको यायला. चला वळूयात मॅचच्या दिशेने. काय खेळ झालाय पहा. चुरस ज्या प्रकारे बॅटिंग केली, अगदी 4 धमाके तेजस घारेवरती चढवले शुभम पाटीलने, आणि गोलंदाजी करत असताना देखील तेजस घारेला मात्र माघारी परतवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. शुभम पाटील थोडस कुठेतरी थकलेत की काय असंच वाटायला लागलंय, कारण 4 मोठे फटके खेळलेत. तदनंतर मात्र पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर छातीमध्ये धडधड निश्चितच त्यांची झाली असेल. कुठेतरी वेगळं दडपण निर्माण झालं असेल, आणि एकदा तेजस घारे हे नाव मैदानाच्या बाहेर गेले म्हटल्यावरती कुठेतरी शांत आणि संयमी राहिलेत शुभम पाटील. चला शुभम पाटील, लगेचच आपण वळूयात नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच किरण हा खेळाडू देखील थांबणार नाहीये, कारण मागील मॅच मध्ये याची बॅट सुद्धा तळपत होती. किरण यावेळी आक्रमण केलंय. डेफिनेटली चर्चा केली मागील मॅच मध्ये या खेळाडूची बॅट तळपत होती आणि तळपली आहे. या उन्हामध्ये थोडस ऊन जणू काही मैदानावरती आलंय. षटकार आलाय जिथे शुभम पाटील वरती आक्रमण चढवलं गेलंय. मिळतील धावा 6. आलाय मोठा फटका, षटकार. चला स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घ्या. खरं तर आपण पाहिलं तर अगदी 350 किलोमीटरचा प्रवास करून या स्पर्धेसाठी आज खऱ्या अर्थाने राजवर्धन दादा कदम यांची उपस्थिती खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती या विनंती असेल, आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी उपस्थित आहात. धाव संख्या आहे 28. अजूनही 22 धावांची गरज आहे 8 बॉलच्या पाठीमागे. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न, कट बिहाइंड विकेट. विकेट चालली आहे माघारी, जिथे फलंदाज किरण होत आहेत बाद. अगदी आपण पाहिलं तर बॅटची कडा आणि गोलंदाजाने शिकवलाय चांगलाच बॅटरला धडा. फलंदाज बाद, विकेट चालली आहे माघारी.
चला आपण मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान निश्चितच घेतोय खऱ्या अर्थाने ज्यांची उपस्थिती आहे. राजवर्धन दादा कदम आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी 350 किलोमीटरचा प्रवास करून खास या स्पर्धा पाहण्यासाठी आज आपल्या गावचं आयोजन आहे आणि आपल्या गावचं आयोजन पाहण्यासाठी आणि ही स्पर्धा आणि आपल्या गावातील खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी मात्र आज उपस्थित आहेत. जनता देखील मुख्य व्यासपीठावरती घेऊयात शुभ सन्मान. शुभम पाटील त्यानंतर मात्र स्ट्राइक वरती अगेन्स्ट ऋषी सज्ज झालेत बॅटिंग साठी. आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळी चांगला बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये पण आमच्यापर्यंत कळवत आहे जिथे डिक्लेअर धाव मिळतीये आणि अगदी 2 षटकांचा आता मात्र खेळ समाप्त होतोय. 29 धावा धावफलकावरती आणि इथून पुढे मात्र 6 बॉल 21 समीकरण 6 बॉल 21 रन्स बनवायचे आहेत या मॅच मध्ये. कोणावरती जबाबदारी दिली जाईल अंतिम षटक कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी. 6 बॉल 21 समीकरण 6 बॉल 21 रन्स. पाहूया बंटी आता मात्र बंटी वरती जबाबदारी असेल. सहा बॉल 21 समीकरण 6 बॉल नीड्स 21 रन्स. पाहूया ही मॅच कोण घेऊन जाणार. घारेवाडी विपक्ष साशिर्बे हे युद्ध आपण पाहतोय. अगदी तुम्ही स्पर्धा देखील पाहताय. कैलासवासी श्री गणेश कंक स्मृती चषक 2024 चा थरार रब्बर बॉलचा हंगाम आहे. गोलंदाजीच्या रणमेवरती बंटी हे नाव ऐकायला मिळतं. स्ट्राइक वरती अभि घारे लेफ्ट हँडेड गोलंदाज बंटी. आता मात्र इथे गोलंदाजाची वळण आणि बॉल दिलेली दिशा निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल बंटीच्या माध्यमातून. परंतु अभिघारे देखील त्या वळणावरती त्या काटा बदललेल्या चेंडूवरती आक्रमण करण्यासाठी सज्ज आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न वेगवान पद्धतीचा बॉल पाहायला मिळालाय. नाव आहे बंटी. जबरदस्त चेंडू यावेळी हाताला जातोय. निश्चितच साळशिरंबे विपक्ष घारेवाडी मॅच आपण पाहतोय. प्रत्येक बॉल कुठेतरी डॉट झाल्यानंतर मात्र समीकरण बदलतंय. प्रत्येक बॉल रिलीज झाल्यावरती समीकरण बदलतंय. बॉलर निघालेत. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न पण सगळे दाद मागितली गेली आहे. शुभम पाटील अगदी चाणक्य यष्टीरक्षक. यावेळी बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पाहूया सर्वाधिक जास्त पॉइंटला बोली लागलेला खेळाडू अभिघारे आता मात्र इथून पुढे कुठेतरी बॅकफुटला गेले. 3 बॉल आणि गरज आहे आता मात्र 21 धावांची. बॉलर निघालेत. अभिघारेच्या बॅट मधून बॉल सीमा पार आउट ऑफ द पार षटकार. आता समीकरण आहे 2 बॉल 14. दोन चेंडू 14 धावांची गरज सध्या मैदानाच्या आतमध्ये. समीकरण मॅच आपण पाहतोय घारेवाडी आणि साळशिरंबे या दोन्ही संघांच्या दरम्यान. घारेवाडी संघाला जिंकण्यासाठी 2 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 14 धावा. पाहूया बॉलर निघालेत बंटी. आक्रमण करण्याचा प्रयत्न बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. चांगली गोलंदाजी. नाव आहे बंटी. बंटी रवलेकर. अंतिम बॉल आणि हा बॉल सांगून जातोय इथे विजयी संघ. जरी हा षटकार आला असा तरी मात्र विजयी संघ ठरला गेलाय. अर्थातच साळशिरंबे संघ. हार्दिक अभिनंदन असेल टीम साळशिरंबे. हार्डलक साळशिरंबे हार्डलक बॅडलक मानावं लागेल घारेवाडी टीम.
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच